शैलेश लाहोटी, निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 जिंतूर तथा उपविभागीय अधिकारी सेलू। आज दिनांक 27 जानेवारी 2026 नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या अंतिम दिनांकास एकूण गटनिहाय निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या 10 गटामध्ये 39 आहे। त्यामध्ये सर्वात जास्त निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या ही कौसडी गटामध्ये 6 आहे, तर सर्वात कमी वरुड गटामध्ये 2 आहे। त्याचप्रमाणे गणनिहाय निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या एकूण 20 गणामध्ये 64 आहे। सर्वात कमी वजर बुद्रुक, कोरवाडी, अंबरवाडी, मानधनी, जाम बुद्रुक, वरणा, वस्सा या ठिकाणी प्रत्येकी 2 उमेदवार रिंगणात आहे, तर सर्वात जास्त कौसडी गणामध्ये एकूण 6 उमेदवार रिंगणात आहे। आज त्यानंतर झालेल्या चिन्ह वाटपाची प्रक्रिया अत्यंत शांतपणे पार पडलेली आहे। सर्व उमेदवारांना, अपक्ष उमेदवारांना व पक्षाच्या उमेदवारांना चिन्ह नेमून देण्यात आलेले आहे। एकूण सुरुवातीचा विचार केला असता एकूण गटामध्ये 71 उमेदवार यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले होते। त्यापैकी जिल्हा परिषदमध्ये माघार उमेदवारांची संख्या 32 असून एकूण निवडणूक लढवणारे 39, तर पंचायत समितीसाठी एकूण उमेदवार यांचे वैध अर्ज प्राप्त झाले होते, ते वैध ठरले होते ते 137 संख्या होती, तर माघार घेणाऱ्या उमेदवारांची संख्या 73 अशी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार पंचायत समितीमध्ये 64 आहे। आजचा विचार केला तर आज एकूण 93 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतलेले आहे। धन्यवाद।